यानंतर काही वेगवान बातम्या बघूयात। राज्यातील विविध गृहनिर्माण प्राधिकरणांकडे पडून असलेल्या घरांचं व्यवस्थापन एकाच छताखाली येणार। राज्यात गृहनिर्माण प्राधिकरणाकडे 35,000 घरं पडून रिक्त घरांची माहिती घेऊन हाऊसिंग स्टॉक तयार करण्याचा निर्णय। मुंबईतील 12.20 किलोमीटर लांबीच्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी 4.70 किलोमीटरच्या जुळ्या बोगद्याचं खोदकाम पुढील महिन्यापासून सुरू होणार। संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य महापालिकेकडून निश्चित। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 100% पाणीसाठा झाल्यामुळे पाणी कपात तातडीने रद्द करावी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी। पुणेकरांना दिलासा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप। पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळे लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ। वेळीच काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। शरीरावरील जखमेत दूषित पाणी गेल्यास लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो। मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। अनेक भागात कचरा संकलनासाठी गाड्या नियमितपणे पोहोचत नसल्यामुळे रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग।